संयुक्त विद्यमाने हा भोकरदन तालुक्यातील गुणवंत ज्ञानवंत सामाजिक कार्य करणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत अशांचा या ठिकाणी सन्मान सोहळा छोटेखानी या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर माझे मार्गदर्शक आदरणीय भास्कररावजी आंबेकर साहेब तसेच संभाजीनगरचे उपमहापौर आणि आमचे सहकारी आदरणीय राजाभाऊ जंजाळ तसेच शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय भाऊसाहेब भोगे हे या कार्यक्रमासाठी उपस्थित झाले, त्याबद्दल त्यांच्यासह प्रवीण पाटील भोके व सर्व माझे सहकारी आलेले सर्व प्रमुख मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले, त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो। मित्रांनो, हा कार्यक्रम घेण्याच्या पाठीमागचा उद्देश की काही दिवसापूर्वी आपल्या तालुक्याचं भूषण नुकताच जळगाव सपकाळ येथील रोजेकर भिकन जगनराव रोजेकर यांचा केंद्रीय सेवेमध्ये IPS म्हणून निवड झाली आणि आम्ही प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन जंजाळ केशव पाटील जंजाळ आणि मी प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन त्याचा सन्मान केला आणि या राज्याचे माजी मंत्री आदरणीय अर्जुनरावजी खोतकर साहेब यांचं त्या ठिकाणी फोनवर बोलणं करून दिलं आणि आदरणीय खोतकर साहेबांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या सूचनेवरून आज या ठिकाणी त्यांच्यासह भोकरदन तालुक्यातील गुणवंत ज्ञानवंत सर्वांचा सन्मान सोहळा या ठिकाणी ठेवलेला आहे आणि या कार्यक्रमासाठी आपण सर्वजणांना माझी तुम्हाला खूप खूप धन्यवाद आहे, पण विनंती पण एवढी आहे उपस्थित मान्यवरांना, भाऊ हा या गुणवंत याचा ज्ञानवंतांचा सन्मान सोहळा आहे, थोडासा 5 मिनिटाचा वेळ लागेल त्याबद्दल मी तुमची माफी मागतो आणि पुढील कार्यक्रमासाठी या ठिकाणी भोकरदन तालुक्यात आता ज्या रोजेकर यांचं आपण नाव घेतलं तर रोजेकर आत्ताच थोड्या वेळापूर्वी सकाळी दिल्लीला जाण्याचं काम निघलं, त्यामुळं ते दिल्लीला गेले असल्यामुळं या ठिकाणी त्यांचे आई वडील जगन रोजेकर व त्यांच्या पत्नी या आलेल्या आहेत। मी त्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी स्टेजवर यावं व या ठिकाणी आदरणीय भास्कर आंबेकर साहेब जंजाळ साहेब आणि भोगे साहेब यांना विनंती करतो की आपण त्यांचा या ठिकाणी दोन्ही पती पत्नीचा या ठिकाणी सत्कार करावा अशी मी या ठिकाणी उपस्थित मान्यवरांना विनंती करतो। वतीने आयोजित भूमिपुत्रांचा गौरव व ज्ञानवंत गुणवंतांचा सन्मान सोहळा या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले जालना जिल्हा शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख सन्माननीय भास्करराव आंबेकर साहेब व ज्यांची कर्मभूमी संभाजीनगर असली छत्रपती संभाजीनगर पण जन्मभूमी ही भोकरदन येथील असल्यामुळे आमचे सहकारी मित्र शिवसेनेचे संभाजीनगरचे धारावीचे जिल्हा प्रमुख तथा उपमहापौर राजेंद्रजी जंजाळ साहेब व्यासपीठावर उपस्थित त्यांचे वडील हिमंतराव जंजाळ, त्यांच्या मातोश्री द्वारकाबाई जंजाळ व आमच्या लाडक्या भगिनी सुविध पत्नी जंजाळ साहेबांच्या माधुरताई जंजाळ, त्याचबरोबर या शहराच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा मिर्झा समरीन नाज, त्याचबरोबर अशोक कुमार जे अक्षय साहेब अमोल श्रीवास्तव व समस्त व्यासपीठ आदरणीय व्यासपीठ गुणगौरव सोहळ्यासाठी खास करून उपस्थित असलेले सर्व गुणवंत, त्याचबरोबर बंधू आणि भगिनींनो, ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं असे आमचे सहकारी तालुका प्रमुख आणि भूषण भैया शर्मा ते
या भोकरदनमध्ये शिवसेनेचे नगरसेवक म्हणून निवडून आले, यापूर्वी उपनगराध्यक्ष म्हणून नगराध्यक्ष म्हणून त्यांनी या भोकरदनमध्ये काम केलेलं आमचे भूषण भाई शर्मा वाले. खरं तर वानखेडे साहेबांनी हा जो गौरव सोहळा ठेवला, तालुक्यातील जे गुणवान आहे त्यामध्ये आय झालेले भिकनजगर रोजेकर असतील, PSI असतील, इंजिनियर असतील, या सर्वांचा जो गौरव सोहळा ठेवला, खरं तर आम्हाला आमची शिकवणच आहे. हिंदुराय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेबांनी आम्हाला सांगितलं की 80% समाजकारण आणि 20% राजकारण हाच धागा पकडून आदरणीय वानखेडे दादांनी 80% समाजकारणाच्या माध्यमातून या गुणवंतांचा सत्कार इथं घडून आणलेला आहे. खरं तर स्तुत्य असा उपक्रम आहे. आमचे सहकारी आदरणीय राजेंद्रजी जंजाळ साहेब या भोकरदन सारख्या पायडी सारख्या गावामधून छत्रपती संभाजीनगर येथे जाऊन त्यांनी समाजकारण राजकारणामध्ये मोठं यश प्राप्त केलं. यापूर्वी त्यांनी उपमहापौर म्हणून काम केलं, आताही पुन्हा त्यांची उपमहापौर म्हणून वर्णी लागलेली आहे. एक निष्ठावंत शिवसैनिक, सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचा आदेश पाळणारा शिवसैनिक, हिंदुराजा सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीत घडलेला शिवसैनिक म्हणून आदरणीय राजेंद्र जंजाळ यांच्याकडे पाहिलं जातं. खरं तर मराठवाड्यातील नाशिक जिल्हा प्रमुख म्हणून जंजाळ साहेब तुम्ही आहात. आपण गेल्या 3-4 वर्षापासून दोघंही जिल्हा प्रमुख या पदावर, मी जालन्याला काम करतो, तुम्ही संभाजीनगरला काम करता आणि तुमची कामाची पद्धत जर बघितलं तर सामान्यांना न्याय देण्याचं काम तुम्ही तुमच्या या कार्यकर्त्यामध्ये केलेलं आहे. आणि शिवसैनिक कसा असावा, सामान्य न्याय देणारा असावा, ते राजेंद्र साहेब यांच्याकडे बघितलं जातं. विशेषतः राज्याच्या अनेक वेगवेगळ्या याच्यामध्ये त्यांची नियुक्ती झाली. असे सर्व सन्माननीय विद्यार्थीगण, मुली असल मुलं असल, यांना मी मनापासून शुभेच्छा देतो. आमचे मित्र आपल्या संभाजीनगर औरंगाबाद जिल्हा महानगरपालिकेचे उपमहापौर आदरणीय राजेंद्रजी जंजाळ साहेब, आमचे मित्र, खरं म्हणजे अनेक वेळेस माझा आणि त्यांचा भास्कररावजी आंबेडकर साहेब लहानपणापासून आमचे मित्र आहेत. अनेक राजकारणामध्ये समाजकारणामध्ये वेगवेगळे असलो तरीही एक चांगला कार्यकर्ता, एक चांगला उत्कृष्ट नेता, हे सर्व गुण त्याच्यामध्ये आहेत. त्याचप्रमाणे भाऊसाहेबजी घुगे जिल्ह्याचे प्रमुख आहेत. गौरव करतो. या अशा अत्यंत चांगल्या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय आता ज्यांनी शुभेच्छा दिल्या आणि आपल्यातून मार्गस्थ झाले असे आदरणीय आपल्या शेजारचे आमदार आदरणीय अब्दुलजी सत्तार साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले संभाजीनगरचे उपमहापौर सत्कार मूर्ती आदरणीय राजेंद्रजी जंजाळ साहेब, त्यांचे पिताश्री माताश्री जंजाळ भाऊ आणि आमच्या जंजाळ ताई, आमच्या वहिनी जंजाळ वहिनी, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भाऊसाहेबजी घुगे, व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय आमचे दुसरे मित्र जंजाळ जे आपल्या तालुक्यामध्ये असतात, व्यासपीठावर उपस्थित असलेले मी सर्वांची नावं घेऊ शकतो, सर्वांची क्षमा मागतो. कार्यक्रमाला बराच वेळ झालेला आहे, आपण एक ताटकळलेले आहात. सर्व मान्यवर समोर उपस्थित असलेले आणि या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित असलेले आणि विशेष करून राजेंद्र भाऊ आणि या सर्व गुणवंतांवर प्रेम करणारे आपण सर्व मान्यवर, आमच्या माता भगिनी, पत्रकार मित्र आणि उपस्थित माझ्या बांधव, कार्यक्रमाला बराच वेळ झालेला आहे. आपण प्रतीक्षा करता की कार्यक्रम कधी संपतोय, पण आपल्या बरोबर सत्कार मूर्तींना सुद्धा वाटतं की कार्यक्रम कधी संपतोय, कारण की त्यांना पुन्हा 3 कार्यक्रम आहेत. त्याचं कारण असं आहे की आपल्या जिल्ह्यातला भूमिपुत्र बाजूच्या जिल्ह्यामध्ये जातो आणि कर्तृत्वानं एक राजकारणातलं असं यशाचं शिखर गाठतो, त्याचा तुम्हाला अभिमान आहे आणि त्यांचे सुद्धा मुलं इथं आहेत, म्हणून त्यांना सुद्धा इथे येऊन
मला असं वाटतं त्यांचे तिकडे बरेच सत्कार झाले असतील, संभाजीनगरमध्ये खूप सत्कार झाले असते, पण आपल्या घरचा सत्कार घेताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा आपण समजू शकता. सन्मान सोहळ्यासाठी व्यासपीठावर उपस्थित असतील शिवसेनेचे संपर्क प्रमुख भास्कररावजी आंबेकर साहेब, माझे सहकारी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भोगे साहेब, या भोकरदनच्या नगराध्यक्षा सप्रेमताई मिर्झा, उपनगराध्यक्षा सुरेखाताई देशमुख, नगरसेवक भूषणभैया शर्मा, या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले माझे मित्र मुकेशजी साबळे, आताच या ठिकाणी मार्गदर्शन केलेले महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री अब्दुलजी सत्तार साहेब, माझे बंधू केशवरावजी झंजाळ, आणि खऱ्या अर्थानं या कार्यक्रमाचं ज्यांनी आयोजन केलं आणि त्यांच्या आग्रहास्तव मी या ठिकाणी आलो असे आमचे मार्गदर्शक नानासाहेब पाटील वानखेडे, संगम जमलेले या पंचक्रोशीतील सर्व गावकरी मंडळी, बंधूंनो आणि भगिनींनो, सर्वप्रथम मी आयोजक वानखेडे साहेबांचा या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो की खऱ्या अर्थानं या भोकरदन सारख्या ग्रामीण भागातून यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा त्यांनी सत्कार सोहळा आयोजित केला, त्यांचा उत्साह वाढवला आणि खऱ्या अर्थानं समाजापुढे एक आदर्श त्यांनी निर्माण केला, त्याचं मी मनापासून अभिनंदन करतो. कारण शेवटी कोणीतरी पाठीवर हात ठेवून जर शुभेच्छा देत असेल तर खऱ्या अर्थानं त्याचा सुद्धा उत्साह या ठिकाणी वाढत असतो आणि जे विद्यार्थी असतात त्यांना त्याच्यातून प्रेरणा देण्याचं काम यामधून होत असतं. अनेक मान्यवरांनी या ठिकाणी भाषण केलं, त्यांचं मनोगत व्यक्त केलं. माझ्याबद्दल बोलत असताना खऱ्या अर्थानं मी उपमहापौर झालोय, माझ्या कर्तृत्वानं झालो, पण खऱ्या अर्थानं त्याचं श्रेय हे महाराष्ट्र राज्याचे आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्यावर विश्वास ठेवला आणि ऐतिहासिक छत्रपती संभाजीनगरचं मला या ठिकाणी उपमहापौर केलं. खऱ्या अर्थानं जे उपमहापौर झाल्यानंतर अनेक सत्कार सोहळे या ठिकाणी मी घेतले, परंतु खऱ्या अर्थानं ज्या मातीमध्ये माझा जन्म झाला, माझं कुटुंब ज्या मातीमधलं आहे, त्या मातीमधला सत्कार मला या ठिकाणी अतिशय महत्वाचा आणि प्रेमाचा वाटतो आणि या सत्काराची परतफेड आपण कधी करू शकणार नाही. आंबेडकर साहेब, मला ग्रामीण भागातून अनेक लोकांचे फोन येतात, केशव पाटील यांनी फोन करतात, घाटीमध्ये हा पेशंट ऍडमिट आहे, त्याच्याकडे डॉक्टर लक्ष देत नाही, या पोलीस स्टेशनला हे काम आहे, त्या कलेक्टर ऑफिसला ते काम आहे, ते काम करण्याचा प्रयत्न आपण करतो आणि तेवढाच त्यांचा आपला संबंध या ठिकाणी येत असतो. याच्यापेक्षा जास्त आपण याच्यासाठी काहीच करू शकतो. पण खऱ्या अर्थानं कोणीतरी आपल्या त्या संभाजीनगर शहरामध्ये हक्काचा माणूस आहे की ज्याला आपण कधी अर्धरात्री फोन करून इथं आल्यानंतर काम सांगू शकतो, एवढी भावना या लोकांमध्ये निर्माण करण्याचं काम गेल्या अनेक वर्षापासून आपण या ठिकाणी केलं आणि माझ्या आई वडिलांच्या आशीर्वादाने या संभाजीनगर शहरामध्ये आपण नावही आपलं केलं. याला म्हणतात की नाम ऐसा करो की काम हो जाए, या फिर काम ऐसी करो की नाम हो जाए, अशा पद्धतीचं काम या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये मी केलेलं आहे. आणि नेहमी सांगतो भुगे साहेब की या ग्रामीण भागातली हवा शुद्ध आहे, तिथलं पाणी नितळ आहे. आपल्याकडे शहरामध्ये आरोप लावं लागतं कारण त्याच्या पाण्यामध्ये तिथं खूप खऱ्या अर्थानं हे झालेलं. म्हणून ग्रामीण भागाच्या जनतेच्या मनामध्ये जर एखाद्या माणसाबद्दल प्रेम निर्माण झालं तर ते आयुष्यभर त्यांचं प्रेम हे अबाधित असतं. त्यांच्या आशीर्वादाने निश्चित या ठिकाणी माणूस मोठा होत असतो. त्या माझ्या सर्व नातेगोत्यांचा आशीर्वाद नक्कीच माझ्या पाठीशी या ठिकाणी आहे आणि त्यामुळंच खऱ्या अर्थानं राजकारणासारख्या क्षेत्रामध्ये एवढं संघर्ष केल्यानंतर आमचा संघर्ष तुम्हाला माहिती आहे, संघर्ष कोणाशी करावा लागतो हे पण तुम्हाला माहिती आहे. एवढा संघर्ष केल्यानंतर सुद्धा अशा पद्धतीचं यश त्या ठिकाणी संपादन केलं ते आणि फक्त या सगळ्या माझ्या नाते मंडळीच्या आणि सर्व वरिष्ठांच्या आशीर्वादाने ते या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. आज खरं तर जास्त वेळ या ठिकाणी मला थांबता येणार नाही कारण 3-4 कार्यक्रम ते या ठिकाणी घेतलेले आणि पुढच्या कार्यक्रमाला ऑलरेडी उशीर झालेला आहे. मी परत एकदा वानखेडे साहेबांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि अभिनंदनही करतो. कारण राजकारणामध्ये काम करत असताना ज्या ज्या लोकांना उच्च पदावर या ठिकाणी संधी मिळाली
त्यांचा सत्कार करणं हे, त्यांचा सन्मान करणं हे खरं त्याला मनाचा मोठेपणा लागतो आणि त्या मनाचा मोठेपणा या ठिकाणी त्यांनी दाखवला. त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. सर्व गुणवंतांचं, विशेष करून या ठिकाणी जे आपल्याकडे IAS झालेले आहेत, त्यांच्या आई वडिलांचं मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो. कारण एकदम तिथं आल्यानंतर माणसाकडे पाहिल्यावर त्यांची परिस्थिती निर्माण येते, काय आहे ते लक्षात येते की एकट्या सर्वसाधारण परिस्थिती असताना सुद्धा त्यांच्या मुलांनी या ठिकाणी एवढं मोठं यश मिळालं. खरं त्यांनी काहीतरी पुण्य या ठिकाणी खर्ची घातला असेल, त्याच्यामुळे असा चांगला मुलगा त्यांच्या पोटी जन्माला आला. त्यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.